काय नाव आहे तुझं? माझं नाव ज्ञानेश्वर गणेश पवार, गाव तलावा, कसबे तलावा, तालुका जिल्हा धाराशिव. काय झाले का अर्ज दिलेला आहे? अर्ज दिलाय पण आमची काही दखल त्यांनी घेतलेली नाही. इस्माईल मुजावरनं माझी बायको पळून गेलेली आहे. पण त्यांनी काय, आम्ही SP बंगल्यावर बी गेलतो, ढोकी पोलीस स्टेशनला बी गेलतो, पण आमची काही त्यांनी दखल घेतलेली नाही माझी. कधी झालंय काय झालंय? त्या मोबाईल नंबर सगळा दिलेला आहे, ते साहेबांना टाकले होते त्यांनी, पण त्याचा मोबाईल चालू होते बंद होते, तरी त्यांनी काही अजून दखल घेतलेलीच नाही. प्रकरण काय झालं नेमकं? कुठलं काय विषय आहे? धमक्या दिलेल्या आहेत त्या कुणी दिल्या धमक्या? इस्माईल मुजावरनं दिल्या धमक्या. ते काय बायको कुठे आहे? माझ्या बायकोचं नाव सावित्री ज्ञानेश्वर पवार. काय कसं काय त्यांची ओळख झाली? काय झालं नेमकं? आता ओळख मी आपल्या SP आपल्या ह्याला होतो, SP शुगरला, हातलाई शुगरला होतो, हातलाई शुगर हा. तिथं होतो मी. कशाला? कामाला आहे मी, क्रेन ऑपरेटर म्हणून कामाला आहे. क्रेन ऑपरेटर म्हणून कामाला आहे मी. किरण ऑपरेटर. हा, हा. आता ते त्यांचं कसं झालं असेल, लेकरं किती आहेत काय? मला 3 लेकरं आहेत. ते कधी गेलेत तिथे? 17 तारखेला गेलेत. निघून गेले काय सांगून वगैरे काय गेले? काय सांगून गेले नाही, काही असं डोक्याला जाऊन येते म्हणून सांगून गेले ते. किती वाजता गेले घरातून? घरातून कधी गेले? सकाळी गेले, कधी? सकाळी 17 तारखेला. बरं. मग पुढं काय केलं मग? पुढं काय केलं मग तुम्ही? काय आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, उडकीला समजा, आणि पोलीस स्टेशनला गेलो आम्ही. काय झालं पुढं? आता नाही सापडून आले नाही म्हणून आम्ही जाऊन केस केला. काय म्हणून केस केली? माझी बायको पळून गेली म्हणून. फोन केली म्हणून त्यात नाव वगैरे काय टाकलं कोणाचं? टाकलं होतं, दिलं होतं त्यांना, समजा दिलंय. पण ती काही आमची दखलच गेली तर काय करायचं. कुठं अर्ज दिला तुम्ही? आम्ही डोकीला दिला, उस्मानाबादला दिला, SP बंगल्यावर. त्या ओम दादा आपला खासदार, त्याला बी सांगितलं आम्ही, त्यांच्या बी कालवा टाकलं, पण काय कुणी आमची दखलच गेली तर काय करायचं. आता काय मागणी आहे? आता काय मागणी आहे? मागणी काय नाही, ह्याला कारवाई जी आहे ती कारवाई व्हावी आणि आमचा माणूस आम्हाला माघारी यावं. अट्रॉसिटी होवी, ती जी काय कारवाई आहे आमची ही करावी आणि आमचा माणूस आम्हाला माघारी यावं. ह्याच्या जीवित व्यास हानिकारक आहे. ती करून बोलायचंय की आज जर तुम्ही, माझी 2 लेकरं इकडे तिकडे कामाला जाते ती, आणि ही सुना आहे त्या घरी, ह्यानी चलत बोलत रस्त्याला चलता आणि ह्यानी खुनवायच्या, ह्यानी काय बी अत्याचार करायला लागले ती, आणि ही ब्लॅक करते. ती कशी करते ती ब्लॅक? 2 मोबाईल आहेत, 2 मोबाईल त्याच्यापाशी, त्या मुलापाशी आहे. तर ती 2 मोबाईल मध्ये एक मोबाईलवर कॉन्टॅक्ट करायचं की मी जी बोलन ती तू सक्सेस कर. ह्यांचं कितीतरी 2-3 मीटर झालेली होती, 2-3 मीटर ह्यांची घरात, 2-3 तुम्ही चौकशी करून बघा की ही 2-3 मीटर मध्ये, आणि ह्यांनी ही जी मीटर करेल त्यांनी सवलतीला चाललंय, सवलती चाललेला आहे. पण ह्याच्यामध्ये ढोकी पोलीस स्टेशनला आम्ही जी फिर्याद दिली की बाबा अशा माणसाचे आमची सून गेली, आणि मग ही ह्याच्यामधून आमची काय ते तक्रार घ्यावी. हा इस्माईल मुजावरनं धमकी दिली की तुला मी ब्लॅकमेल करीन, काय ब्लॅकमेलनं त्याला तुझी मी असे ही काढलेली ती काढलेलं आहे, फलानं झालेलं आहे. तक्रार ढोकी पोलीस स्टेशनला दिली पहिली आपल्या इस्माईल मुजावरच्या, आणि ह्याच्यावर आम्ही दिलेलं आहे, सगळं क्लिअर दिलतं. पण त्यांनी काय केलंय की फक्त ह्याच्यावर काय केलंय, त्यांनी फक्त तपास सांगितलाय. त्या बाईचा तपास म्हणून आम्हाला ही पोच दिली, आणि ही दुसरी आम्ही दिली धाराशिवला SP ऑफिसला तक्रार दिली की आमची ह्या इस्माईल मुजावरनं सून माझी पळवून नेली. अशी तक्रार दिली तुम्ही? दिली.
तक्रार दिली तरी पण आमचं काही चलत नाही. आणि ह्या बाईला काही बी झालं तरी मी 10 लाख रुपये ह्याच्या जीवनासाठी घालवीन, पण मी पिच्छा सोडणार नाही. पण एवढं करता असताना सुद्धा आम्ही काय म्हणतो की बाबा तुम्ही का असे अन्याय करू नका. जरा विचार करून घरच्याली जाऊन सांगितलं, भावाली सांगितलं, आईला सांगितलं, बहिणीला ते सांगितलं की बाबा तुमच्या जर कानावर जर कुठे असतेली तर आम्हाला कळवणी करा, त्यांनी फोन लावा, मागवून घ्या. आता काय मागणी तुमची? आता आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही काय करावं, ही आमचं माणूस आमच्या ताब्यात आणि कानून काय जी घडेल कानून कारवाई करावी एवढी हा जोडीने विनंती आहे. आणि तरी सुद्धा आता सुद्धा त्यांची माणसं त्यांच्या घरातली माणसं इथं 5-6 गाड्या मोटरसायकली इथं उपस्थित आहेत. त्या इथं आपण ही मीडिया चालू आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा चौकशीला 3-4 गाड्या फिरायला लागल्या इथल्या इथंच. मग आम्ही काय करायचं? समीर भाचा ही आमची काहीतरी तक्रार घ्या ना, आमचं काहीतरी नियोजन धरा ना. काही बी इकना की इथंच गाड्या उभा आहेत पण चक्करच मारा. सगळा समाज घ्या, सगळा घ्या, इकडचे सगळे सगळे घ्या, सगळे घ्या. सर ही घ्या ना थोडा पुन्हा नाही पहिलं पण घेतले.